उत्तर प्रदेशाच्या फतेहपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। एक महिला शौचाला जाते सांगून एकटीच घराबाहेर पडली। बराच वेळानंतर तिचा धीरही तिच्या मागोमाग गेला। धीराने वहिनीला अशा अवस्थेत पाहिलं की तो पुरता हादरला। वहिनीला पाहताच धीर बेशुद्ध झाला। या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे। लहासी गावात राहणारी 35 वर्षाची महिला मीना कुमारी असं तिचं नाव शनिवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास आपण शौचालयाला जात आहे असं मुलांना सांगून घराबाहेर पडली। बराच वेळ झाला पण ती काही परत आली नाही। शेवटी तिचा धीर आणि तिची मुलं तिला शोधायला गेली पण तिला पाहून सगळेच घाबरले। शनिवारी संध्याकाळी 4च्या सुमारास मीना दिसली ती शेतात, पण ती जिवंत नव्हती तर शेतात तिचा रक्ताने माखलेला मृतदेह होता। बाजूलाच प्लास्टिकचा डबा पडला होता। वहिनीला अशा अवस्थेत पाहून धीर रडू लागला। वहिनी वहिनी मोठ्याने ओरडू लागला। त्याचा आवाज ऐकून इतर ग्रामस्थ तिथे जमा झाले। तिच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा होत्या, त्यामुळे तिची तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे। मृताच्या धीराच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली। त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि तपास केला। त्यांच्याकडे अनेक महत्त्वाचे सुगावा लागल्याचा पोलिसांचा दावा आहे। या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे। शिवजगत कनोजिया म्हणाले की कुटुंबाकडून कोणावरही आरोप करण्यात आलेले नाही।